तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या प्रेग्नेन्सी जर्नी, ती पण 9th मंथ मध्ये. हे बघू शकता, जिरा पाणी घेतलेलं आहे, ते पण ग्लासमध्ये. ग्लासमध्ये काही लवकर गार होत नाही, तर म्हणलं वाटी घ्यावी. वाटीमध्ये थोडंसं वतत वतत फूक मारत मारत म्हणलं प्यावं थोडं थोडं. तर प्यायला घेतलं तर माझं बाळाची पण हालचाल जरा सुरू झाली, कारण की त्याला तर आवडते जिरा पाणी, पण त्याच्या आईला काही आवडेना जिरा पाणी. हे बघू शकता माझे एक्सप्रेशन्स. खरं सांगतो, मला नाही आवडते जिरा पाणी. आणि म्हणलं आधी गॅस घासून घ्यावं, कारण की 2 दिवस झाले मला काही भेटत ना घासायला गॅस. टाळाटाळच चाललेली आहे. तर म्हणलं गॅस घासून घेते, कट्टा पुसून घेते. हे बघू शकता, गॅस झाला घासून, कट्टाही झाला पुसून. तर भांडी गोळा केलेली होती रात्रीची आणि नाश्त्याची, ते म्हणलं भांडी उरकून घ्यावी. नळाला पाणी होतं, नळाखाली म्हटलं की भांडी पटापटा निघून जाते. खरं तर सांगू तर म्हणलं पटापटा घासावं आणि पटापटा धुवून घ्यावं. तसं म्हटलं ना, रात्री वेळ असतं, पण जेवण झालं ना, पोट असं फुगल्यासारखं होतं ना, बसता पण येत नाही अक्षरशः मला. त्याच्यामुळे रात्रीची भांडी पण मी ठेवून टाकत असते, रात्री घासत नाही. कधी मनात आलं, मनात असं इच्छा झाली की धुवून टाकावी, तर मी धुत असते, नाही तर नाही धुत. हे बघू शकता केवढा राळा झालाय भांडीचा, किती घासले बाबू. नंतर माझं पायाला जरा वात आला, तर म्हणलं थोडं वॉकिंग करावी. बघू शकता अक्षरशः पाय दुखायला लागलं. मी म्हणलं यार, कपडे कशी धुणार मी, म्हणलं जरा आधी वॉकिंग करावी. वॉकिंग केल्यानंतर जरा मला बरं वाटायला लागलं. ते बघू शकता, चिकट झालेलं असतं ना आपलं बाथरूम, तर मला थोडं बाथरूम घासून घेते, मग कपडे धुवायला बसते. ते बघू शकता, पटकीने ना मग कपडेही धुवायला घेतले. कपडे पण खूप जास्त होते, थोडे थोडे म्हणताना ढिगच जमा होतो आणि वरनं कपडे सुकत नाही या पावसामध्ये. तर म्हणलं पटापटा कपडे उरकून घेते. कितीही पटापटा म्हटलं ना, तरी स्लो स्लो होतच माझ्याकडनं काम ह्या प्रेग्नेन्सी मध्ये. खरं सांगू तर हे बघू शकता केवढे कपडे आहेत यार. बकेट पण जड होती. मग मी आधी तुम्हाला दाखवते तरी कपडे किती धुतलेत मी. मला माझंच कौतुक वाटायला लागलं, हसते मी अक्षरशः. आणि माझ्या बाळासंग डान्स करते, की माझं बाळ पण ऍक्टिव्ह होतं ना, हलत होतं कपडे धुताना, त्याच्यामुळे. हे बघू शकता, नंतर पाणी भरून घेतलं, प्यायचं भरलं, वापरायचं भरून घेतलं पाणी. त्याच्यानंतर एक मी छोटासा ब्रेक घेतला. हे बघू शकता, मी लिंबू सरबत बनवायला घेतलं, कारण की असं वाटत होतं की अंगात माझ्या काही ताकदच नाहीये, एवढी एनर्जी गेली असं वाटत होतं. लिंबू पाणी पिलं आणि माझं बाळ जरा हालचाल, म्हणजे गोड आंबट खाल्ल्यामुळे त्याची हालचाल अजून स्ट्रॉंग झाली. तर मी जरा आडवी पडले, मला अजून हालेल. काय राव, माझं बाळ पण कसं आहे ना, आडवी पडल्यानंतर काय हालच ना. नंतर माझा बोका होता पिल्लू, त्याला दूध दिलं, मग बाहेरचे कपडे घेऊन आले घरामध्ये. आणि जे धुतलेले कपडे होते ना, त्यांना मी घेऊन गेले बाहेर आणि सुकवायला लागले. हे बघू शकता. त्याच्यानंतर मी संध्याकाळ स्वयंपाकाची तयारीला लागले. ही माझी फेवरेट भाजी भेंडी, आणि मी पीठ मळत होते. आणि ह्या मांजरीला ना गव्हाचं पीठ इतकं आवडतं ना, हे बघू शकता तुम्ही. तिला गव्हाचं पीठ दिलंय, खूप जास्त आवडतं तिला. तर मी म्हणले तिला थोडंसं गव्हाचं पीठ देते. ते बघू शकता इथं माझं काय चाललंय. गॅसवर ठेवला चहा उकळायला, तेवढ्यात त्यांनी दूध आणलेलं होतं आणि कामावरनंही आले होते, बघू शकता. आणि नंतर मी माझ्यासाठी काळा चहा घेतला प्यायला आणि त्यांना दुधाचा चहा दिला. नंतर भाजी घेतली करायला. बघू शकता स्वयंपाक झालं होतं, मस्त ताटात वाढून घेतलं. आणि मला कढाईमध्ये, खरं सांगतो, जेवायला आवडतं म्हणून कढाईमध्ये भात वरण घेतलं. आणि हे बघा माझं जेवण चालू आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा.